नमस्ते विद्यार्थ्यांनो, आपण प्रेझेंट टेन्स याविषयी माहिती घेत आहोत। त्यामधील पहिल्या दोन टेन्सबद्दल आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण तिसरा जो टेन्स आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत। तर पहा, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण यस प्लस व्ही प्लस ओ अशी रचना केलेली होती। असं स्ट्रक्चर असतं सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म। V1 आपण त्याला म्हटलेलं आहे, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप। त्यानंतर आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पण पाहिला होता। त्यामध्ये कशी रचना होती? सब्जेक्ट प्लस एम इज आर यापैकी एक कर्त्यानुसार, त्यानंतर वर्ब, त्याचं ING रूप आणि ऑब्जेक्ट, अशा पद्धतीचं सूत्र होतं। यानंतर आपण जे पाहणार आहोत ते तिसरा काळ कोणता? प्रेझेंट परफेक्ट टेन्स। तिसरा म्हणजे मुख्य तिसरा नाही, प्रेझेंट टेन्समधील उपप्रकार प्रेझेंट परफेक्ट टेन्स। याला आपण काय म्हणतो? तर पूर्ण वर्तमान काळ। आणि बघा, हा काळ कधी वापरला जातो मुलांनो? एखादी क्रिया पूर्ण झाली परंतु थोडाच कालावधी झालेला आहे पूर्ण होऊन, फार कालावधीमध्ये गेलेला नाही, त्यावेळी आपण या काळाचा वापर करतो। क्रिया तर पूर्ण झालेली आहे पण खूप वेळमध्ये नाही गेलेला, नुकतीच आत्ताच थोड्या कालावधीपूर्वीच क्रिया पूर्ण झालेली आहे, अशा वेळी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करत असतो। आता याचं पण सूत्र आपण लिहून घ्या। काय सूत्र याचं? तर बघा, प्रत्येक काळामध्ये आपण सूत्रानुसार लिहित असताना सब्जेक्ट पहिल्यांदा येतो, याच्यामध्ये पण सब्जेक्ट येतो, त्यानंतर हॅव किंवा हॅज। नीट लक्षात घ्या, काय येतं? हॅव किंवा हॅज। मग हॅव कधी येतं, हॅज कधी येतं, हे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे। आता त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप बघा, मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप V3 म्हटलं की मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। हे बघा, मग यस प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट। आता आपण प्रत्येक काळानुसार जशी वाक्य बनवलेली आहेत तशी वाक्य बनवूयात। प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम कोणतं आहे? आय। तर वाक्य कसं तयार होईल? आयच्या पुढे कोणतं सहाय्यकारी क्रियापद? हॅव। आय हॅव। आपण काय केलेलं आहे? राईट वापरतोय, बरोबर। राईटचं तिसरं रूप आय हॅव रिटर्न, WRITTEN, आय हॅव रिटर्न अ पोयम, आय हॅव रिटर्न अ पोयम। याचा मराठीमध्ये अर्थ, मी कविता लिहिली। नुसतं जर लिहिलं तर आपल्याला भूतकाळ होतो, हे लक्षात घ्या। लिहिली आहे, तुमच्या लक्षात आलं? आय हॅव रिटर्न अ पोयम, मी कविता लिहिली आहे। त्यानंतर प्लुरल नंबरमध्ये अनेक वचन काय येतं? वीच्या पुढं पण हॅव रिटर्न अ पोयम। मी ऐवजी काय येणार इथं? फक्त आम्ही कविता लिहिली आहे। त्यानंतर पहा, हे झालं प्रथम पुरुषी एकवचनी आणि अनेक वचनी। आता आपण द्वितीय पुरुषी पाहू। द्वितीय पुरुषी सर्वनाम कोणता आहे किंवा कर्ता कोणता आहे? यूच्या पुढं पण सहाय्यकारी क्रियापद हॅव, रिटर्न तिसरं रूप अ पोयम। आता हे मी एक वचन म्हटलंय म्हणून काय म्हणावं लागेल इथं आपल्याला? त्याचा अर्थ काय येईल? तू कविता आता लिहिली आहे म्हणता येईल, लिहिली
आहेस, तू कविता लिहिली आहेस. त्यानंतर पहा अनेक वचन, यूचं काय आहे प्लुरल, यूच. यू हॅव रिटन अ पोयम, तुम्ही कविता लिहिली आहे, कविता लिहिली आहे. त्यानंतर पहा आता आपण प्रथम पुरुषी एकवचनी पाहिलं, द्वितीय पुरुषी म्हणजे प्रथम पुरुषी एकवचनी अनेकवचनी पाहिलं, द्वितीय पुरुषी एकवचनी अनेकवचनी पाहिलं. आता तृतीय पुरुषी कोणकोणते आहेत तुम्हाला माहीत आहेत. सर्वनाम कोणते आहेत तर ही, शी आणि इट हे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामे आहेत. या तिघांच्या पुढं पण काय येणार आहे, तिघांच्या पुढं पण हॅज. बघा सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ही हॅज, सी हॅज आणि इट हॅज रिटन अ पोयम. ही हॅज रिटन अ पोयम. आता इथं काय येईल, त्याने कविता लिहिली आहे. आता सी हॅज रिटन अ पोयम, तिने कविता लिहिली आहे. इट हॅज रिटन अ पोयम, त्याने, तिने, त्यांनी कविता, त्याने, तिने, त्यांनी कविता लिहिली आहे. आणि या सर्वांचं तृतीय पुरुषी ही एकवचनी सर्वनाम आहे, त्यांचं अनेक वचन दे आणि देच्या पुढं मात्र काय येतंय हॅव. दे हॅव रिटन अ पोयम, त्यांनी कविता लिहिली आहे, त्यांनी कविता लिहिली आता तुमच्या लक्षात आलं की बघा हॅज कधी आलं इथं फक्त ही, सी आणि इट म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी जेव्हा सर्वनाम वापरू त्यापुढं पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरावं लागतं आणि बाकीच्या सर्व कर्त्यांपुढं मात्र आपण हॅव हे सर्वनाम वापरलेलं आहे. लक्षात घ्या तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामांच्या पुढं हॅज वापरतात. आता त्यानंतर आपण आणखी 4 वाक्य बनवतो प्रत्येक काळामध्ये, ते म्हणजे एकवचनी सामान्य नाम वापरून. बॉय, इथं बॉयच वापरले आपण, गर्ल वापरू शकता तुम्ही, कुठलंही वापरू शकता. बॉय, आता बॉय म्हणजे मुलगा. आता एकवचनी एक आणि एकवचनी एकवचनी, बरोबर. एकवचनी त्याच्याबद्दल आपण कोणतं सर्वनाम वापरू, ही, आणि हिच्या पुढे हॅज येतं म्हणून बॉय हॅज रिटन अ पोयम. आता बॉय म्हणजे मुलाने कविता लिहिली आहे, मुलाने कविता लिहिली आहे. आता बघा त्यानंतर पहा अनेक वचन करायचं आपल्याला, घ्यायचं आहे सामान्य नामाचं अनेक वचन बॉईज. बॉईज आता हॅज येईल का रे, बॉईज बद्दल आपण सर्वनाम कोणतं वापरू, निश्चितच दे वापरणार, आणि दे वापरणार म्हणून त्यापुढं बॉईज हॅव रिटन अ पोयम, आणि म्हणून तिथं मात्र आपल्याला मुलांनी कविता लिहिली आहे. त्यानंतर आपण काय करतो, एक विशेष नाम वापरतो आहे की नाही, आणि विशेष नाम मग आपण 2 कायम वाक्य म्हणजे नाव ठरवलेली असल्यासारखंच आहेत. समजा प्रत्येक काळामध्ये तीच नावं घेतलीत आपण. राम
मुलगा आहे. त्याबद्दल आपण सर्वनाम कोणतं वापरू? ही. आणि हिच्या पुढे हॅज येतं म्हणून रामच्या पुढे पण हॅज. राम हॅज रिटन अ पोयम, म्हणजे रामने कविता लिहिली आहे. त्यानंतर पहा आपण स्त्रीलिंगी नाउन वापरूया. सीता. सीता. सीताबद्दल आपण सर्वनाम कोणतं वापरू? सी. आणि सीच्या पुढं हॅज म्हणून सीताच्या पुढं पण काय येणार? हॅज. सीता हॅज रिटन अ पोयम. आणि इथं काय लिहिता येईल आपल्याला मराठीमध्ये? सीताने कविता लिहिली आहे. अशा पद्धतीनं आपण हा प्रेझेंट टेन्समधील तिसरा उपप्रकार पाहिलेला आहे. समजला असेल? हे सगळं लिहून घ्या. धन्यवाद.